नमस्कार मंडळी. नवीन एका कथेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. दिल्लीच्या एका छोट्याशा घरात एक मुलगा रोज सकाळी 5 वाजता उठायचा. बाहेर अजून अंधार असायचा, पण त्याच्या डोळ्यात मात्र एकच स्वप्न चमकत असायचं. एक दिवस भारतासाठी क्रिकेट खेळायचं. तो मुलगा होता विराट कोहली. लहानपणापासून विराट खूप हट्टी आणि जिद्दी होता. बाकी मुलं खेळत असताना तो मैदानावर तासनतास सराव करत राहायचा. त्याच्या बॅटमधून फक्त शॉट्स नाही तर स्वप्नांचा आवाज यायचा. त्याचे वडील नेहमी त्याला म्हणायचे, स्वप्न मोठं असेल तर मेहनती मोठी करावी लागते. विराटने ती गोष्ट मनात कोरून ठेवली होती. पण आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेतं आणि विराटची परीक्षा खूप कठीण होती. रणजी ट्रॉफीचा सामना सुरू होता. विराट मैदानावर फलंदाजी करत होता. त्याच रात्री त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं. घरात दुःखाचं वादळ आलं होतं. कोणताही मुलगा त्या क्षणी क्रिकेट सोडून कुटुंबाजवळ राहिला असता. पण दुसऱ्या दिवशी विराट पुन्हा मैदानावर उतरला. डोळ्यात अश्रू होते, पण हातात बॅट होती. तो प्रत्येक बॉल सोबत स्वतःच्या वेदनांशी लढत होता. चेहऱ्यावर शांतता होती, पण मनात दुःखाचं समुद्र उसळत होतं. तरीही त्याने शानदार खेळी केली. सामना संपल्यानंतर अनेकांना कळलं की एवढ्या मोठ्या दुःखातूनही हा मुलगा टीमसाठी खेळला. त्या दिवसापासून लोक म्हणू लागले, हा मुलगा वेगळा आहे. हळूहळू विराट भारतीय टीममध्ये पोहोचला. पण यशाचा रस्ता कधीच सोपा नसतो. सुरुवातीला त्याला खूप टीका सहन करावी लागली. काही सामने खराब गेले की लोक म्हणायचे, हा फक्त ॲटिट्यूड दाखवतो, याच्यात सातत्य नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग व्हायचं. लोक त्याला कमी लेखायचे. पण विराटने उत्तर शब्दांनी दिलं नाही. त्याने उत्तर दिलं मेहनतीने. तो तासनतास फिटनेसवर काम करू लागला. जिम, डाएट, प्रॅक्टिस त्याने स्वतःला पूर्ण बदलून टाकले. बाकी खेळाडू दमून थांबायचे, पण विराट अजून धावत राहायचा. त्याच्या डोळ्यात एक आग होती, स्वतःला सिद्ध करण्याची आग. आणि मग हळूहळू जग बदलू लागलं. त्याच्या बॅटमधून शतकांचा पाऊस पडू लागला. कठीण सामने तो एकट्याने जिंकू लागला. जगातील मोठमोठे गोलंदाज त्याच्यासमोर दबावात यायला लागले. विराट फक्त क्रिकेटर राहिला नाही, तो लाखो तरुणांच्या स्वप्नांचा चेहरा बनला. पण खरी लढाई अजून बाकी होती. एक काळ असा आला जेव्हा विराटच्या बॅटमधून शतक येणं बंद झालं. महिने गेले, पण मोठी इनिंग आली नाही. टीव्हीवर चर्चा सुरू झाली, विराट संपला का? आता जुना विराट परत येणार नाही. सोशल मीडियावर हजारो लोक त्याला ट्रोल करू लागले. काहींनी तर त्याला टीममधून बाहेर काढण्याची मागणी केली. एक दिवस प्रॅक्टिस संपल्यानंतर विराट एकटाच मैदानात बसला होता. संपूर्ण स्टेडियम रिकामं होतं. फ्लड लाईट्स बंद होण्याच्या तयारीत होत्या. त्याच्या हातात बॅट होती, पण हजारो प्रश्न होते. मी खरंच संपलोय का? त्या रात्री त्याने स्वतःचे जुने व्हिडिओ पाहिले. स्वतःची जुनी इनिंग्स पाहताना त्याला एक गोष्ट जाणवली. पूर्वी तो आनंदासाठी खेळायचा, पण आता तो लोकांना उत्तर देण्यासाठी खेळत होता. आणि त्याच क्षणी त्याने स्वतःशी एक वचन केलं, आता मी लोकांसाठी नाही तर पुन्हा स्वतःसाठी खेळणार. दुसऱ्या दिवसापासून त्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली. तासनतास नेट्समध्ये सराव, फिटनेसवर मेहनत आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवरचा विश्वास परत मिळवणं. काही महिन्यांनंतर एक मोठा सामना आला. संपूर्ण जग त्याच्याकडे पाहत होतं. दबाव प्रचंड होता, पण त्या दिवशी विराटच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर शांतता होती. पहिला चौकार मारल्यानंतर त्याने आकाशाकडे पाहिलं आणि हळूहळू त्याची जुनी आग पुन्हा दिसू लागली. 50, मग शतक. संपूर्ण स्टेडियम कोहली, कोहली या आवाजाने दुमदुमून गेलं. त्या दिवशी विराटने फक्त सामना जिंकला नाही, त्याने स्वतःवरचा विश्वासही पुन्हा जिंकला. आणि म्हणून विराट कोहली फक्त महान क्रिकेटर नाही, तर तो प्रत्येक त्या माणसाची प्रेरणा आहे, जो आयुष्यात कधी ना कधी तुटतो, हारतो, स्वतःवरचा विश्वास गमावतो. पण तरीही पुन्हा उभा राहण्याचं धाडस तो करतो, कारण शेवटी जिंकतो तोच, जो परिस्थितीसमोर हार मानत नाही.
विराट कोहलीची गोष्ट आपल्याला एकच शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न कधीही सोडायचं नाही. थँक यू.